फार मोठ्या संख्येनं शेतकरी कुटुंबातली जी मुलं आहेत आज त्यांना मुलीच द्यायला तयार नाही कोणी. खूप चांगली मुलं आहेत असं नाही, सदन शेतकरी कुटुंब आहे, ती मुलंही खूप चांगली आहे, निर्व्यसनी आहे, उच्च शिक्षित आहे, परंतु मग शेतकरी कुटुंबामध्ये मुली आज जायलाच तयार नाही. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे का मुलींना असं वाटतं की शेतकऱ्याच्या घरी आपण? घटना कशी होते की समजा ज्या मुलाचं आता लग्न करायचं आणि त्याची जर बहीण असेल तर ती शेतकरी मुलाला नाही म्हणते. मेन अडचण काय होते की आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, मग आपला जर मुलगा शेतकरी तर मग ती सेम अडचण होते. फोटोग्राफीत असताना अनेक लग्नांपासून गेली 2000 सालापासून मी फोटोग्राफीचं काम करतोय आणि जेव्हा लग्नामध्ये जात असताना अनेक पालक भेटायचे की तू अनेक लग्नांमध्ये फिरतो, आमच्या मुलीसाठी पाय, मुलासाठी पाय, असं मी कॉलेजपासून लग्न जमवण्याचं काम केलं आहे. आणि जेव्हा 2010 मध्ये की घटस्फोटांचं प्रमाण वाढलं, जेव्हा आपण पत्रकारितेमध्ये काम करत होतो, तर अनेकदा जेव्हा काही नवरा बायकोंची वाद यायची, ते माझ्यापर्यंत काही गोष्टी यायची मिटवण्यासाठी, तर मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लग्न जमताना चुकलं होतं. 2017 पासून कर्तव्य विवाहबंधनची स्थापना आपण केली, म्हणजे काही आज 400 विवाह संस्थेच्या माध्यमातून झाले आहे, तर ती त्याची पूर्ती आहे. परंतु जे आम्ही काम करतोय मध्यस्थी, मार्गदर्शन आणि मागोवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपलं काम चालतं. पसंती जेव्हा सुरुवातीला होते त्यावेळेस आपण मुलाची पेमेंट स्लिप, उतारा या सर्व गोष्टी पुढच्या पालकांना प्रोव्हाइड करतो आपण. न्यू विजन पॉडकास्ट स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद परिवाराच्या वतीनं खरं तर शेती क्षेत्र असेल, उद्योग, व्यापार, विविध शासकीय अधिकारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, एखाद्या पक्षाचे राजकीय कार्यकर्ते, नेते असतील, या सर्वांच्या पॉडकास्ट मुलाखतीच्या मदतीनं आपण त्यांचं कार्य जे आहे हजारो लाखो लोकांपर्यंत घेऊन जात असतो. आणि आजच्या पॉडकास्ट मुलाखतीच्या निमित्तानं खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्तव्य विवाह बंधन संस्थेच्या मदतीने 400 पेक्षा अधिक यशस्वी विवाह ज्यांच्या संस्थेच्या मदतीनं झाले आणि गेली अनेक वर्ष फोटोग्राफीमध्ये जे कार्यरत आहेत असे आमचे परममित्र संदीप शेळके सर आज आपल्या भेटीच्या निमित्तानं आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते सर. ही जी संकल्पना आहे की कर्तव्य विवाह बंधन, या संस्थेची कल्पना तुम्हाला कशी सुचली सर? फोटोग्राफीत असताना अनेक लग्नांपासून गेली 2000 सालापासून मी फोटोग्राफीचं काम करतोय आणि जेव्हा लग्नामध्ये जात असताना अनेक पालक भेटायचे की तू अनेक लग्नांमध्ये फिरतो, आमच्या मुलीसाठी पाय, मुलासाठी पाय, असं मी कॉलेजपासून लग्न जमवण्याचं काम केलं आहे. आणि जेव्हा 2010 मध्ये की घटस्फोटांचं प्रमाण वाढलं, जेव्हा आपण पत्रकारितेमध्ये काम करत होतो, तर अनेकदा जेव्हा काही नवरा बायकोंची वाद यायची, ते माझ्यापर्यंत काही गोष्टी यायची मिटवण्यासाठी, तर मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लग्न जमताना चुकलं होतं. त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहे त्या पाहिल्या नव्हत्या की ते एकमेकांना मॅच नव्हते. मग त्यावेळेस ते मॅचिंग केलं पाहिजे यासाठी 2017 पासून कर्तव्य विवाहबंधनची स्थापना आपण केली आणि पालकांचा जो विश्वास आहे तो आपण मिळवला आणि त्यामुळे जे काही आज 400 विवाह संस्थेच्या माध्यमातून झाले आहे, तर ती त्याची पूर्ती आहे. आणि अनेकदा याच्यामध्ये अनेक लोक काम करतात, परंतु जे आम्ही काम करतोय मध्यस्थी, मार्गदर्शन आणि मागोवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपलं काम चालतं. म्हणजे मुलीचे पालक, मुलांचे पालक यांना डायरेक्ट ऑफिसमध्ये बोलवलं जातं, समोरासमोर प्रत्यक्ष भेट होते आणि भेट झाल्यानंतर ते निर्णय घेतात. त्यामुळं ही जी काही पद्धत आहे ही सगळ्यांना आवडली आणि त्या पद्धतीतून हे लग्न जमतंय आणि टिकतात सुद्धा. अगदी खरंय सर. कारण काय होतं, नुसतं बायोडाटे पाहणं, ते मॅच होणं,
त्यांची क्वालिफिकेशन बाकीची माहिती होणं, नोकरी संदर्भातली माहिती होणं, पण मुलीला जर समोर आणलं नाही, त्या पालकांना समोर आणलं नाही, तर त्यांच्या काही शंका असतात. त्यांना शेवटी त्यांचं भविष्य, त्यांचा संसार त्यांना बरोबर, करायचा बरोबर. असतो. म्हणून त्या दोघांचे विचार जुळवण्याचं खरं तर अतिशय पवित्र आणि चांगलं काम तुम्ही करता. आता आपलं जे काम आहे या संस्थेचं, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये? आपलं अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई जे आपल्या भागातले लोक आहेत आणि ते मुंबईमध्ये स्थायिक आहे ते. हा, आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये आपलं काम चालतं. संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण नात्यामध्येच लग्न जमवतोय. आज जेवढे काही लग्न झाले ते एकमेकांचे नातेवाईक आहे, फक्त ते एकमेकांना माहीत नसतात. ते आमच्या माध्यमातून माहीत होतं आणि जे काही त्यांचे नातं जोडलं जातं ते खूप आनंदी आहेत. जेव्हा ते पालक भेटतात, तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरा आम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि ती आमच्या कामाची पावती आहे. संदीप शेळके सर, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभर, देशभर अनेक विवाह संस्था आहेत आणि सर्वच त्यांच्या पद्धतीनं चांगलं काम त्या ठिकाणी करतात. तुमचं काम जर पाहिलं तर प्रसिद्धीपासूनही मला थोडंसं दूर दिसतं, सातत्यानं मी पाहतो. मग असं असताना सुद्धा इतके बायोडेटे तुमचे संकलन केलं जातं, तर काय यंत्रणा आहे तुमची की ज्या निमित्तानं एवढं संकलन तुम्ही करता? आमचे गावोगाव प्रतिनिधी आहेत आणि गावातले प्रमुख लोक हे संस्थेशी जोडलेले आहेत. अच्छा. म्हणजे सरपंच, उपसरपंच असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार, फोटोग्राफर. कारण की गेली 25 वर्षामध्ये किमान माझा 50,000 लोकांशी संपर्क आलेला आहे. व्हेरी गुड. अनेकांचे नंबर, म्हणजे आजही असं गाव नाही की त्यामध्ये कुणी आम्हाला ओळखत नाही आणि त्यामुळंच त्यांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला लग्न जमवायला सोपं होतं. कारण की प्रत्येक याच्यामध्ये माणूस जो आहे तो विश्वासू आहे. तो माहिती सुद्धा विश्वासू गावातली देतो की कोणाच्या काही शेतीचे जे काही अडचणी असतील किंवा ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या समोर यायला सोपं जातं आणि सगळी यंत्रणा जसं एका व्यक्तीला एक व्यक्ती जोडल्यामुळं ते काम सोपं होतं आणि तेवढी यंत्रणा असल्यामुळेच ते आम्हाला काम करणं अगदी शक्य खरं आहे. कारण की हे काम खूप अवघड आहे, बरोबर. पण अशक्य नाहीये. एवढे सगळे बरोबर असल्याने काम करायला ते सोपं जातं. तरी सुद्धा सर असं वाटतं की काही वेळी काही पालक माहिती देताना चुकीची माहिती सुद्धा देऊ शकतात. समजा शिक्षण चुकीचं देऊ शकतात, नोकरीच्या संदर्भातली माहिती चुकीची देऊ शकतात, असलेली वडिलोपार्जित किंवा स्वतःची जमीन आहे ती मुद्दाम जादा सांगू शकतात. अशा प्रसंगी आपली यंत्रणा कशा पद्धतीनं चाचपणी त्या ठिकाणी करतात? आपण जेव्हा एखादी मुलामुलींची भेट होते किंवा घरच्यांची भेट होते आणि त्यांची बेसिक पसंती जेव्हा सुरुवातीला होते त्यावेळेस आपण मुलाची पेमेंट स्लिप, उतारा या सर्व गोष्टी पुढच्या पालकांना प्रोव्हाइड करतो आपण आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना शोधायला, ती माहिती शोधायला आमची पण यंत्रणा त्यांना मदत करते. त्यामुळं शक्यतो जरी कोणी खोटी माहिती दिली आजपर्यंत असं तर शक्यतो झालेलं नाही की लोक प्रामाणिकपणे जे काय आहे ते सांगतात. एकत्रित शेती ती सांगतात. जी 90% माहिती तर बरोबर येते, 10%चा काही जो अडचणी येतात त्या आम्ही शोधून त्यांच्यापर्यंत ते आणतो. आता आपण जर पाहिलं सर तर फार मोठ्या संख्येनं शेतकरी कुटुंबातली जी मुलं आहे आज त्यांना मुलीच द्यायला तयार नाही कोणी. बरोबर. खूप चांगली मुलं आहेत असं नाही, सदन शेतकरी कुटुंब आहे, ती मुलंही खूप चांगली आहे, निर्व्यसनी आहे, उच्च शिक्षित आहे, परंतु मग शेतकरी कुटुंबामध्ये मुली आज जायलाच तयार नाही. बरोबर. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे का मुलींना असं वाटतं की शेतकऱ्याच्या घरी आपण घटना कशी होते की समजा ज्या मुलाचं आता लग्न करायचंय आणि त्याची जर बहीण असेल तर ती शेतकरी मुलाला नाही म्हणते. मेन अडचण काय होते की आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, मग आपला जर मुलगा शेतकरी तर मग ती सेम अडचण होते. कारण की जर सगळं चांगलं आहे तर तसा पुढाकार असे कोणी पालक घेत नाहीये की आपण तरी म्हणजे आम्ही काही लग्न तसे जमवले, पण मग काय होतं की लोकांना जी प्रतिष्ठा पाहिजे ती शेतीमध्ये त्यांना दिसत नाही आणि आजकाल कष्ट नकोय. म्हणजे ज्यांना पुणे मुंबई माहीत नाहीये किंवा त्यांचं बेसिक शिक्षण आहे ते सुद्धा पुणे मुंबईच्या अपेक्षा करताय. जर शेतकऱ्यांनी एकमेकांच्या रोटीबेटी व्यवहार जर केला, म्हणजे कसं की आमची मुलगी आम्ही तुम्हाला देऊ, तुमची मुलगी आम्ही करू, जर असं सोल्युशन गावातून आम्ही त्याच्यावर आता काम करत आहे. मग त्यासाठीच गावातले जे प्रमुख लोक आहे, सामाजिक कार्यकर्ते किंवा गाव चालवणारे ज्यांना आपण म्हणतोय गावगाडा चालवणारे, तर त्यांच्या कनेक्टून आम्ही हा प्रयत्न आता आम्ही करतोय. सर असं पण पाहायला मिळतं की जेव्हा आता मुलीच मिळत नाही तर काही कुटुंब अगदी बीड असेल, नांदेड असेल, जालना, परभणी असेल, तर इथल्या सुद्धा सुसंस्कारी सदन कुटुंबातल्या मुली करून घेऊन येताना आपण पाहतो. कर्तव्य विवाह बंधन ही जी संस्था आहे, तर या संस्थेने भविष्यामध्ये आता काही एखादी ताई आहे समजा,
तर लग्न होऊन अगदी 6 महिने वर्ष होतं आणि तिच्या पतीचं कुठंतरी अपघाती निधन होतं, काय होतं आणि तिला संपूर्ण आयुष्य एकटीला पुढे काढावं लागतं. जसं त्या ताईच्या बाबत आहे तसंच एखाद्या पुरुषाच्या बाबत सुद्धा आहे. लग्न झाल्यानंतर व त्या ताईचं अपघाती निधन होतं, कधी हार्ट अटॅक येतो किंवा तर हे जे विदूर आहेत दोघंही कमी वयाचे असतील, अगदी 70-80 वयाच्या पुढं काही वाटत नाही, पण तारुण्यामध्ये ह्या अवस्था ज्या येतात याच्यासाठी कर्तव्य विवाह बंधनची अशी काही योजना आहे का भविष्यात, की या संदर्भात सुद्धा आपल्याला काम करायचं? याच्यामध्ये आपण आत्ताही काम करतोय. जे घटस्फोटित विधवा, जे आपण त्यांना म्हणतो एकल महिला, तर त्याच्यासाठी संस्था काम करते. अशा वधूवरांना डायरेक्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष बोलून त्यांची भेटगाठ घातली जाते. अच्छा. आणि बऱ्याच जणांचं मानसिक असतात की त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या परत लग्नाला तयार नसतात, बरोबर. की ते म्हणतात आत्ताच असं घडलं परत असं झालं तर त्यांचं योग्य पद्धतीनं समुपदेशन केलं जातं. आयुष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, कारण की अगदी खरं. काळ थांबणारा नाहीये खरंय सर. आणि आयुष्यात पुढे चालत गेलं पाहिजे. यांचं समुपदेशन असे अनेक लग्न आपण जमवले आहे आणि ते योग्य रीतीने चालतंय. त्याच्यावर आपण म्हणजे कर्तव्याचं असं आहे की नुसतं लग्न झालं आणि काम थांबलं नाही, तर लग्न झाल्यानंतरही काही अडचणी आल्या तर आम्ही त्या सोडवायला त्या परिवाराला मदत करतो. अगदी चांगलं काम आहे सर. 9-10 वर्ष आपली संस्था काम करते. तिचं कार्यालय आम्ही पाहिलं, अतिशय भव्य दिव्य कार्यालय आहे. त्या ठिकाणी किती कर्मचारी कार्यरत आहे आणि त्यांचं काम कशा पद्धतीनं चालतं? आत्ता सध्या 4 कर्मचारी आहेत ऑफिसमध्ये आणि ते चांगलं शिक्षण त्यांचं झालेलं आहे. त्यांना एकदा चांगलं पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आहे. आणि उच्च शिक्षित कायम नेहमी त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ट्रेनिंग त्यांना नेहमी दिलं जातं. जे पालकांचे प्रश्न आहे ते कसे समजून घ्यायचे, त्याच्यावर कसा मार्ग काढायचा आहे, या सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित शिकवल्या जातात. सर, आता कर्तव्य विवाह बंधनकडे तुम्ही वळालात आणि खरं तुमची एक कलात्मक किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं काम करत असलेले फोटोग्राफर ही एक ओळख आहे. तर मग असं काही वाटतं का की आता फोटोग्राफी कमी करून फक्त इकडेच आपण फोकस करू? नाही, फोटोग्राफीचं काम आजही माझं चालू आहे. जी माझी टीम आहे ती त्यासाठी काम करते. पण इकडं जे आहे वधूवर सूचक किंवा जे पालकांचे प्रश्न आहेत याच्यामध्ये असं काम करणारं कोणी नाहीये आणि ती जरी माझ्या निमित्ताने दूर होते तर त्याचा मला आनंद होतोय, कारण की त्या क्षेत्रातला माझा अभ्यास आहे, मानसशास्त्राचा अभ्यास आहे आणि अनेक परिवारांचं मी समुपदेशन करतो किंवा अनेकांना मार्गदर्शन नेहमी माहिती देत असतो, मदत करत असतो. तर माझ्या कामाची खरी गरज इकडे आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्यासाठी मी काम करतोय. सर, तसं पाहिलं तर समाजाला कुठली गोष्ट आपण जर मोफत दिली तर समाजाला त्याचं कवडी मोल किंमत नसतं. म्हणून संस्थेच्या मदतीनं त्या ठिकाणी स्वागत मूल्य देणगी तुम्ही जी घेता, तर असं कधी झालंय का की काहींनी देणगी दिली आणि त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, मग पुन्हा त्यांना वाटलं की आपल्याला पुन्हा संस्थेशी संपर्क करायचा आहे, तर मग हे असं काम कसं चालतं संस्थेचं? काम असं चालतं की 1 वर्षासाठी आम्ही त्यांना स्थळ दाखवत असतो बरं. आणि तो व्यक्ती जर समाधानी नाही झाला तर त्याला पुढे परत स्थळ दाखवतो, बरं. कारण की त्याला किती काय दाखवलं त्याचा पूर्ण डाटा आपल्याकडे असतो. वर्षभर आपण त्याच्यासाठी काय काय काम केलंय, त्यांना किती मुली दाखवल्या किंवा जर मुलाचं नाव नोंदवलं तर त्यांना किती मुली दाखवलेल्या आहेत आणि त्याहून एक ऑब्झर्व करून त्यासाठी जर त्यांच्या पद्धतीनं काम झालं नसेल तर परत पुढच्या वर्षी आम्ही त्यांना तसे स्थळ दाखवतो. पण त्यांच्यासाठी जर योग्य काम झालेलं असेल तर परत त्याची फी घेऊन प्रोसेस परत करतो आणि पालकही ते यांनी देतात, कारण की त्यांनाही माहिती आहे की तेवढं काम आम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे. संदीप शेळके सर, खरं आज जर आपण पाहिलं तर समाजामध्ये लग्न जमवायला खरोखर कुणी तयार होत नाही. ज्यांनी कुणी मध्यस्थी केली, काही अडचणी जर आल्या तर त्या माणसाला सातत्यानं बोलवलं जातं, त्याचा वेळ घेतला जातो. कधी कोर्ट मॅटर झाला तर त्यातही जो मध्यस्थी आहे तर त्याला तारखेंना उपस्थित राहावं लागतं. बरोबर. मग अशा प्रसंगी जी हॅरेसमेंट होते त्यातून खरं तर समाजातील जी चांगली माणसं आहे की ज्यांचा मोठा संपर्क आहे किंवा त्यांना असं वाटतं की ह्या मुलाची मला माहिती आहे, ह्या मुलीची मला माहिती आहे, त्यांनी एकत्र येऊन चांगला संसार करावा. पण ह्या गोष्टी घडत असल्यामुळं ही माणसं आज पुढाकार घेऊन धजत नाही. अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या संस्था खूप सक्षमपणे चांगलं काम करतात, परंतु तुमच्या यंत्रणेच्या समोर सुद्धा काही समस्या असतील तर कोणत्या समस्या येतात त्या सुद्धा आपण दर्शकांपर्यंत मांडूया. आमच्या पुढे ज्या समस्या येतात की म्हणजे जे आता लोकांचा विश्वास सुरुवातीला नव्हता, आता तो आलेला आहे. बरोबर. पण ज्यावेळेस विश्वास नव्हता की असं लग्न होऊ शकत नाही किंवा कर्तव्यामध्ये कोणते लोक येतात ज्यांना चांगलं स्थळ पाहिजे. बरोबर. म्हणजे जे लोकांच्या डोक्यात आहे की जी म्हणजे खोटी प्रतिष्ठा
की ज्यांचं लग्न जमत नाही म्हणून ते कर्तव्यात आहेत, असं काही नाहीये. ज्यांना चांगलं पाहिजे, शेवटी माणूस हा चांगल्याच्या शोधात असतो आणि त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करायला तयार असतो तो. आणि ज्यांना चांगलं पाहिजे असे लोक ते येतात. आणि जे मध्यस्थीचं आहे, काय होतं की नातेवाईकांमधून जर कोणी मध्यस्थी केले आणि जर काही प्रॉब्लेम आला तर त्याला मानसिक त्रास होतो खूप. अगदी खरं. बऱ्याच वेळा रात्री अपरात्री त्याला फोन केले जातात, त्याला बोलवलं जातं आणि त्यामुळे ते लोक मध्यस्थी करत नाही. पण आम्ही जी मध्यस्थी करतो ती कायदेशीर दृष्ट्याच्या पद्धतीने, योग्य पद्धतीने करतो. की आमची मध्यस्थी कुठपर्यंत आहे आम्ही ते त्यांना सांगतो, की हे स्थळ करायचं की नाही करायचं हे पालक ठरवतात, आम्ही सूचक असतो. त्यामुळे तो जो काही निर्णय घेतला तो त्याचा स्वतःचा असतो आणि तो त्याला मान्य असतो. म्हणजे उद्या काही घटना घडली तरी आम्ही त्याला आम्ही मदत करतोच आहे, पण तो निर्णय त्याचा आहे. त्यामुळे तो कोणाला दोष देऊ शकत नाही. आणि ज्या संस्थेला अनेक ज्या अडचणी, म्हणजे सुरुवातीला अडचणी खूप होतात, आता अडचणींची संख्या कमी झालेली आहे. म्हणजे की पूर्वी लोकांचा विश्वास नव्हता या यंत्रणेवर की असं काही घडू शकतं, असे लग्न जमू शकतात. पण जेव्हा आम्ही आता 400च्या पुढे लग्न जमवले तर आता लोकांचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणजे लांबून लांबून लोक आमच्याकडे येतात. 4 जिल्ह्यातले लग्नांसाठी लोक कर्तव्य संस्थेची पहिली हे करताय. तसं बारीक विचार केला, 1-2 लग्नांची गोष्ट वेगळी सर. एवढे 400 पेक्षा अधिक लग्न तुम्ही जमवल्यामुळं तुमच्यावरती समाजाचा विश्वास बसला. आज मी सुद्धा अँकरिंगच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये फिरतो आणि काही जिल्ह्यांमध्ये मध्यस्थी सन्मान ही पद्धत मला दिसून येत नाही. पण अगदी साक्षीगंध सोहळ्याच्या निमित्तानं, साखरपुड्याच्या निमित्तानं मी आवर्जून त्यांना सांगतो की हे लग्न ज्यांनी जमवलं, ज्या कर्तव्य संस्थेने जमवलं, त्यांचा सन्मान तुम्ही करा. की जेणेकरून त्या ठिकाणी एक छोटासा सन्मान म्हणजे तरी काय, एखादं महावस्त्र, शाल असेल, टोपी टॉवेल असेल, तो टाकून त्यांना सन्मानित केल्यानंतर सर्वांना माहिती होतं की कोणत्या विवाह संस्थेच्या मदतीनं हा लग्न झालं, कोणत्या माणसानं मध्यस्थी केली, त्याला आत्मिक समाधान होतं. तसं काही यशस्वी विवाह तुम्ही केले असतील, अगदी यशस्वी, म्हणजे मुलगा क्लास 1 आहे, मुलगी क्लास 1 आहे, असे सुंदर विवाह तुम्ही जमवले असतील. तर त्या प्रसंगी एखाद्या विवाहामध्ये केलेला तुमचा सन्मान तुम्हाला मनस्वी भावला असेल, तो आपण दर्शकांना सांगूयात. तसं तर सर, आता प्रत्येक जे काही लग्न आहेत, म्हणजे कोणाचे जे लग्न जमलं तर ते पालक आवर्जून बोलावतात. अनेक जण सगळ्याच कार्यक्रमाला, म्हणजे नवरदेव काढून देण्यापासून तर नवरी जाईपर्यंत त्यांना वाटतं की आम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही थांबतो सुद्धा. आणि आता जे लग्न झालं आपलं, म्हणजे अनेक लग्न सांगण्यासारखे, ठीक आहे, पण त्यातलं पण विशेष आता जवळचं आता जे झालंय आपले सुरशे आणि आहेर, तो विवाह झाला, किंवा तांबे आणि म्हणजे सगळ्याच विवाहांमध्ये खूप ती जी काही त्यांनी कौतुक केलं ती आमच्यासाठी प्रेरणा असते खरं तर. आणि त्या कौतुकामुळे आमची जबाबदारी रोज वाढत असते. बरोबर. त्यांनी केलेल्या कौतुकाचं आम्ही नक्कीच स्वागत करतो. कोणत्याही कार्यातलं सर कौतुक किंवा शाबासकी ही 10 हत्तींचं बळ देत असताना पुढे जबाबदारी सुद्धा वाढत असते. कर्तव्य विवाह बंधन ही आपली संस्था आज समाजात लोकमान्यता पावलेली संस्था आहे सर. आणि या संस्थेच्या असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये भविष्याच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी जर आम्ही अधिक ऍड केल्या तर जास्त लोकांना आम्ही सेवा देऊ शकू? ऑलरेडी आपल्या वेबसाईट आहे, ऍप्लिकेशन आहे, म्हणजे जगातला कोणताही माणूस तिथं बसल्या बसल्या त्याला माहिती जागेवर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची प्रोफाईल तयार करू शकतो. आणि आपण आधुनिक यंत्रणा ऑलरेडी त्याच्यामध्ये केलेलं आहे. की आता फक्त आपण जे काम करतोय की जे 4 जिल्ह्यातलं आहे, तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हेरी नाईस. काम करायचं आहे आणि सर्व समाजाचं करायचं आहे. आजपर्यंत आपण मराठा समाजातले सर्व लग्न जमवले आहेत. आणि आपण 1 सप्टेंबर पासून सर्व समाजासाठी हे काम खुलं करत आहोत. म्हणजे जेवढे काही आपले जाती जमाती सर्व आहेत, कारण की आता आंतरजातीय विवाहाचं सुद्धा एक गोष्ट आलेली, की अनेक पालक म्हणताय की आम्हाला ह्याच जातीत पाहिजे असं काही नाही, इतर जातीत असेल माणसं चांगले पाहिजे. तर जो काही फोकस आहे की चांगले माणसं पाहिजे. तर 1 सप्टेंबर पासून आम्ही सर्व जातीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम सुरू करतो. खरं तर ही माहिती म्हणजे आमच्या दृष्टीनं सुद्धा प्रेरणादायी आहे सर. स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या जातीसाठी समजा तुम्ही आजपर्यंत काम करत आलात, परंतु ह्या सर्व जातीयतेच्या भिंती बाजूला करून आज जेव्हा तुम्ही सर्व समाजासाठी काम करणार आहे, हा एक अतिशय चांगला संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल. आज आपण जर पाहिलं तर शुभविवाह सोहळ्याच्या निमित्तानं हे 1 अन् 2 दिवसाची गोष्ट नाहीये सर. हा 7 जन्माचा ऋणानुबंध असतो. जे एकूण आपल्या वेदांमध्ये संस्कृतीत 16 संस्कार सांगितलेले, त्यातला हा 15 संस्कार म्हणून आज मान्यता मिळालेला असा हा संस्कार आहे. आणि
याचे तुमच्याकडे जी माहिती येते ती माहिती आल्याच्या नंतर असं तुम्हाला कधी वाटतं का की बा समजा ही मुलगी जी आहे उच्च शिक्षित आहे, या ठिकाणी नोकरीला आहे, हा मुलगा जो आहे उच्च शिक्षित आहे, या ठिकाणी नोकरीला आहे, माहिती तुमच्याकडे आली, पण असं कधी वाटतं का की थोडं व्हेरिफिकेशन करून पाहावं, मग त्या ताईला फोन करणं असेल किंवा त्या मुलाला फोन करणं असेल, असं कधी होतं का आपल्या संस्थेकडून? व्हेरिफिकेशनची फार तर जास्त गरज पडत नाही, कारण की ऑलरेडी ते मुलं मुली सर्व माहितीतले असल्यामुळं अच्छा. आणि जेव्हा काही पाहिजे तर त्यांचं शिक्षणाचं डिटेल हे सर्व आपल्याला पाहिजे तेव्हा घेता येतं. अच्छा. आणि तुम्हाला सांगितलं की 9 वर्षामध्ये असं खोटी माहिती दिली असं काही आढळलं नाही. अच्छा. आणि नावनोंदणी करतानाच मुलाचं किंवा मुलीचं आधार कार्ड घेतलं जातं. बरोबर. हा, म्हणजे ती त्यांची जन्मतारीख आहे ती व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि जर भविष्यात कोणी असं खोटी माहिती दिली तर त्याच्यावर संस्था कायदेशीर कारवाई करणार आहे असं अगोदरच सांगितलं अच्छा. जातं. त्यामुळं खोटी माहिती आमच्याकडे कोणी देत नाही. ज्या विवाह संस्था आहे अनेक, खरं तर त्यांना शासनाची मान्यता नसते किंवा त्यांना अधिकृतरित्या म्हणजे कुठलंही प्रमाणपत्र नसतं, तर आपली संस्था जी आहे तर त्या संस्थेने हे सर्व ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या मिळवलेल्या आहेत का? या आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाची प्रमाणपत्र आहे आणि मान्यताप्राप्त प्रमाणपत्र हे ऑफिसमध्ये लावलेलं आहे, अच्छा. जे ग्रामीण रुग्णालयाकडून मिळत असतं. अनेक लोकांना याची काही माहिती नाहीये, अच्छा. पण आपल्याकडे ते प्रमाणपत्र आहे. दुसरं, आपल्या संस्थेला ISO मानांकित झालेला आहे. अच्छा. आणि आपलं जे कर्तव्य आहे, वधूवर सूचक केंद्र कर्तव्य विवाह बंधन, याचं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अच्छा. ज्या कायदेशीर सर्व बाबी आहेत त्या सर्व संस्थेने पूर्ण केलेल्या आहेत. अगदी खरं आहे. खरं पाहिलं तर शुभविवाह सोहळे किंवा संस्कार सोहळे ही गोष्ट 7 जन्मासाठी पुढे चालत जाणारी गोष्ट असते. त्या परिवाराशी कायमस्वरूपीचे आपले नातेसंबंध निर्माण होत असतात. त्या दोघांचं आयुष्य सुंदर करण्याची संकल्पना त्या निमित्तानं असते. खरं तर हे 2 जीव आयुष्यभर सुखी व्हावे, समाधानी व्हावे, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी व्हावी, ते लक्ष्मीपुत्र व्हावेत, या सर्वांसाठी आपली संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं सर काम करते. आज न्यू व्हिजन पॉडकास्ट स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद परिवाराच्या विनंती अनुरूप अतिशय दिलखुलास मुलाखत सर आपण दिलीत. धन्यवाद. धन्यवाद.